द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्याशी कमीत कमी खर्चात जे द्राक्ष बागेचा आपला संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आपण बागा करत चाललोय. यंदा अगदी मनापासून सांगतो, यंदा अत्यंत सोपी वाटणारी मॅच आपली दिवसेंदिवस अडचणीची होत चालली आणि जे अपेक्षित नसणारे रोग सुद्धा बागेवर यायला लागले, किडी बागेवर यायला लागले आणि आपला उत्पादन खर्च पुन्हा वाढतोय असं दिसलं. परंतु आपण ह्या सगळ्या गोष्टींच्यावर मात करत पुढे चाललोय आणि अत्यंत कमी खर्चात आपण शेती करायचा प्रयत्न करतोय. ती आपण 33% जैविक, 33% ऑर्गॅनिक आणि 33% रासायनिक ह्या गोष्टींच्यावर आपण भर देतोय आणि जिथं गरज आहे तिथंच आपण स्प्रे देतोय. आपण संवाद बी साधतोय आधीमध्ये, म्हणजे वातावरणात काय बिघाड झाला, काय कमी जास्ती वाटलं तर त्याच वेळी आपण संवादी साधण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, पिंक ह्या विषयावर आपण आज चर्चा करतोय. म्हणजे बागेला जी पिंक बेरी म्हणजे मण्यावर जो पिंक कलर येतो तो काय येतो आणि कशासाठी येतो आणि त्याच्यावर काय उपाययोजना कराव्यात ह्या विषयावर आपण चर्चा करतो. त्या अगोदर मी आपल्याला विनंती करेन की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याच एका बागायतदार मित्राचे 2 पैसे वाचतील आणि योग्य प्रकारे नॉलेज त्या बागायतदाराला मिळेल, कारण शिकून शेती केल्याशिवाय इथून पुढच्या काळात पर्याय नाहीये. बागायतदार म्हणून पिंक बेरीसाठी कोणतंही औषध नाहीये, मी पहिल्यांदा सांगतो. पिंक बेरी येते का तर ती एक विकृती आहे. म्हणजे वातावरणात अचानक चढ झाला, म्हणजे उन्हाळा जास्त पडला, दिवसा अगदी 38, 39, 40 डिग्री सेंटीग्रेड तापमान गेलं आणि रात्रीचं अचानक ते तापमान जर 5-7 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जर खाली आलं तर खूप थंडी आणि दिवसा खूप ऊन, ह्यामुळे वेलीतलं क्लोरोफिल हलतं आणि ती विकृती मण्यावर येते. हे एकमेव कारण ह्या मण्यांच्यावर पिंक येण्याचं आहे. ह्याला औषध बाजारात नाहीये, कारण ही विकृती आहे. विकृतीला कधी औषध असत नाहीये. तरी सुद्धा काही लोक म्हणतात की बागायत औषध काहीतरी मारायलाच पाहिजे, त्यातला एक 100% ह्या औषधाचा उपयोग नाही. पण तरीही सांगतो, मन समाधान होण्यासाठी सुद्धा मारू नका. सोडियम डायथिओकार्बामेट 1 ग्रॅम आणि ॲस्कॉर्बिक ऍसिड अर्धा ग्रॅम असा एखादा स्प्रे गरज असेल तर घ्या, अन्यथा ह्या स्प्रेची सुद्धा आवश्यकता अजिबात नाही. त्यापेक्षा जर तुम्ही मॅग्नेशियम थोडं वेलीला जर फवारलं तर आपल्याला थोडाफार फायदा मिळू शकतो. ह्याच्यातच एक गोष्ट अशी आहे की त्या बंच आपल्याला या तीव्र थंडी आणि तीव्र उन्हाळा ह्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी त्याला पेपरचं रॅपिंग करून घेणं हा चांगला उपाय. म्हणजे पेपरमध्ये तो बंच झाकून टाकायचा, जेणेकरून त्या बंचच्या बाजूबाजूचं वातावरण थोडंसं उबदार राहील. त्याला तीव्र थंडीही लागणार नाही आणि तीव्र ऊनही लागणार नाही. हाच त्याच्यावरचा चांगला उपाय आहे. पण ती पेपर रॅपिंग करायच्या अगोदर मात्र आपल्याला भुरीसाठीचा एखादा स्प्रे चांगला जाणं गरजेचं आहे. त्या बंचमध्ये मिलीबग असता कामा नये. मिलीबग हा आपला 100% चांगलं कंट्रोल आपल्याला त्या प्लॉटमध्ये आलेलं असलं पाहिजे. अन्यथा त्या उबदार वातावरणात पुन्हा भुरी आणि मिलीबग वाढण्याची सुद्धा जास्त शक्यता असते. एवढं जरी आपण काम केलं तरी आपल्याला पिंक पासून थोडीफार सुटका मिळू शकते आणि असं वातावरण झालं तरच पिंक येते, अन्यथा पिंक येत नाहीये. बागायतदार मित्रांनो, हा जो आपण संवाद साधला पिंक साठीचा, हा नेमकेपणानं आपण साधण्याचा प्रयत्न केलाय. तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.